आपण आलेलो आहे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आणि राजा 777 केसरी या मैदानामध्ये आज आपल्यासोबत आहे उत्तम असे जॉकी जयेश ड्रायव्हर. दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजचं नियोजन घरचीच गाडी पळाली आमची. चांगली गाडी पळाली. दोन्ही घरचं घासाघात झाली. 2 नंबर गाडी उतरली. पण नेक्स्ट टाईम बघू आता. मैदान पडलं का 100% 1 नंबरचं आहे. आज हरण्या आणि छोटा हरण्या दोन्ही सोबत पळाले आणि तुम्हाला बोलायचं म्हणजे का उत्तम असे तुम्ही शर्यत क्षेत्रामध्ये एक उत्तम जॉकी आहेत. अखंड मुंबईने तुम्हाला प्रेम दिलेले आहेत. काय सांगाल? आता मुंबईवाल्यांचं प्रेम आहे. प्रत्येक गाडीवाल्याचं प्रेम आहे. प्रत्येक गाडीवाला आवडून आवाज देतो, गाडी हाकलेली आहे, गाडी हाकलेली आहे. त्यामुळं काही नाही टेन्शन. खूप सुंदर असं तुम्ही जॉकीसुद्धा आहेत आणि भरपूर अनुभव तुम्हाला आहे आणि तुमचा स्वतःचा हरण्या बैल आहे. काय सांगाल हरण्याबद्दल? हरण्याचा विषयच नाही. पब्लिक लागेल तसा बैल पळतो. तशी पब्लिक भेटेल तसा बैल पळतो. आज 3 फेऱ्याचा मैदान, कलम बोरीची वाडी, राजा 777 केसरी. कसं वाटलं नियोजन? खूप सुंदर असं नियोजन होतं आणि तुमचं जो नियोजन होता तो खूप चांगला असा बघायला सुद्धा मिळाला. आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? काय नाही, मैदान चांगलं झालं. कमिटीचा पण सपोर्ट चांगला होता. नियोजन एकदम होता. पब्लिक सगळी बाहेर होती. त्यामुळं काय नाही. अ, आज हरण्या तर 2 नंबरमध्ये गाडी उतरली. बऱ्याचशा लोकांनी सुद्धा नावं ठेवली होती का जयेश ड्रायव्हर आता कुठेतरी थांबला आहे, कुठेतरी संपला. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय नाही, ते संपले होते. त्यांना दाखवणार आहेत आता थोड्या दिवसातच काय होणार ते. ते बोलत होते आणि तोंड बरोबर बंद होणार आता. बघा मित्रांनो, आज उत्तम असे जॉकी आपले मुंबईचे शिवळे जयेश जयेश शिवलेकर. दादा काय सांगाल? आज अखंड मुरबाड, शहापूर आणि मुंबई सगळ्या प्रेक्षकांनी तुम्हाला प्रेम दिलेलं आहे. जर एखाद्या गाडीवर समजा तुम्हाला बोलवतात, तर तुम्ही मालकांवर तुमचं खूप प्रेम असतंय आणि कुठलाच असा आजा-दुजा-भाजा तुम्ही करत नाही. प्रत्येक मालकाची गाडी म्हणजे आपलीच गाडी, अशी उत्तम गाडी तुम्ही हाकलीत असता मैदानामध्ये. आपण प्रत्येकाची गाडी स्वतःची गाडी म्हणून हाकलतो. त्यामुळे काही टेन्शन नाही आणि आपल्याला मालक स्वतः नावं देतात. का आपला विश्वास आहे म्हणून त्यासाठी. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं ऐकायला मिळालं आणि उत्तम असे जॉकीसुद्धा आहेत. बरेचसे गाडा मालकसुद्धा तुम्हाला नेहमी गाडीवर बसायला आवर्जून फोन करत असतात आणि तुम्हीसुद्धा मैदानाला हजेरी लावत असता. आता प्रत्येक मालकाचा फोन येतो, मैदानाला ये, मैदानाला ये. मग आपल्याला जाण्याचे आपल्याला प्रेम आहे त्यांचा. त्यामुळे आपल्याला जाण्याचे त्यांच्यासाठी. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. दादा काय वाटतंय? हा शरीर क्षेत्र कसा वाटतोय? कारण शरीर क्षेत्रामध्ये बऱ्याचशा घडामोडी होत असतात. कधी जे जवळचे लांब जातात, जे लांबचे जवळ येतात. आता ते आपल्या वाईटाचं बघतात, ते आपल्यापासून वाईट करूनच दूर जातात. ते आपलं चांगलं बघतात, ते लांबचे असलेले आपल्या जवळ येऊन बसतात. त्यामुळे काही नाही, मैत्री एकदम चांगली आहे ह्याच्यातलं शहरी क्षेत्रात. दोस्ती म्हणजे एक नंबर आहे. बघा, खूप चांगलं असं सांगितलं. आणि तुमची जी आज सर्व जे नियोजन बघायला मिळालं, तुमचे मित्रमंडळी आज सोबत आहेत, तर काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय मित्रमंडळीचं टेन्शन नाही. फक्त फोन करायचा, बैल मैदानात येणार आहे. हा दुसऱ्या दिवशी बरोबर ते मैदानात सगळे आपल्या अगोदर असतात. आणि मुलांना टेन्शन नाही. आम्हाला तर तिघा भावांना बैल मारायला लावतो. त्यामुळे सगळ्या मुलाच बघतात बैलाचा. बघा, खूप चांगलं असं सांगितलं. आज तुम्ही एका घरामध्ये 2 ड्रायव्हर आहेत. खरं सांगायचं म्हणजे समाधान ड्रायव्हरसुद्धा खूप सुंदर असे मुंबईमध्ये एक नामांकित ड्रायव्हर आहे आणि जयेश ड्रायव्हर तुमचं गाणंसुद्धा आज गाजतंय. खूप चांगलं असं गाजतंय. कारण दख्खन बैलाचे तुम्ही स्पेशल असे ड्रायव्हर आहेत. काय सांगाल दख्खनबद्दल? दक्कनबद्दल काय, तो पहिल्यापासून चांगला स्पीड लावला त्यांनी आणि अजून चांगला पळतो. आता फक्त जरा माल कामात आहे, त्यामुळे बैल जरा मैदानात येत नाही. बैल पण थोडा आजारी होता. त्यामुळे आता बैल येणार लवकर, तो पण मैदानातच. आज तुमचे भाऊसुद्धा मैदानामध्ये बघायला मिळाले. खूप सुंदर गाड्या त्यांनी आज गटाला पळवल्या. काय सांगाल समाधान ड्रायव्हरबद्दल? समान ड्रायव्हरचा विषयच नाही. तो गाडीवर बसला, गाडी चांगलीच पळते. त्यामुळे काय त्याचं टेन्शनच नाही. बघा मित्रांनो, खूप चांगले असे उत्तम जॉकी आणि दोघे भाऊ उत्तम जॉकी आहेत आणि मुरबाडकरांनी खूप चांगलं असं प्रेम दिलेलं आहे. आणि आज अनिल सुट्टी मेकर, उत्तम असे सुट्टी मेकरसुद्धा आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? अनिलचा विषयच नाही. त्याला आवाज द्यायला पण लागत नाही. आपण त्या गाडीवर बसू, त्या गाडीवर तो स्वतःहून सुट्टी करायला येणार. एकदम व्यवस्थित सुट्टी करणार. परफेक्ट सुट्टी. सुट्टीचं टेन्शनच नाही त्याचं. कुठला मेला तो बरोबर सोडणार, किती मस्ती करणार असला तरी. बघा
बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलं. आज अनिल ड्रायव्हरसुद्धा आहेत आणि सुट्टी मेकर उत्तम असे मुंबईचे सुट्टी मेकर आहेत. मुरबाडमध्ये त्यांना उत्तम असे सुट्टी मेकरसुद्धा त्यांना समजले जाते. दादा, आज तुम्ही मैदानामध्ये होते. आज तुम्ही चिमटा बघितला, हरण्या बघितला, त्यानंतर कालाबावऱ्याच्या सुद्धा सुट्टीला होते. काय सांगाल, कसं वाटलं आज? खूप छान वाटलं. कालाबावरे आपणच मुलाखत घेतली होती तिथं. खूप छान पळाला. आज तुम्ही हरण्याच्या सुद्धा सुट्टीला होते. त्यानंतर कालाबावऱ्याच्या सुद्धा सुट्टीला होते. कशा पळाल्या गाड्या आज मैदानामध्ये? दोन्ही गाड्या खूप छान पळाल्या. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलं आणि दुसऱ्याच्या बैलावर प्रेम केलं तर आपला नंदीसुद्धा कुठेतरी उजेडामध्ये येतोय. काय सांगाल? दुसऱ्याच्या नंदीवर प्रेम केला तर तो पण आपलाच नंदी म्हणून आपण प्रेम करतो ना. महादेवाची देण आहे आपल्या नंदी. तिच्यावर आपण प्रेम करायलाच पाहिजे. त्याच्यावर प्रेम नाही केलं तर आपला फायदा नाही ना काही. आणि तिच्यावर प्रेम केलं नाही तर आपला फायदा नाही काही. तिचा आशीर्वाद आहे म्हणून आपण अजूनपर्यंत इथपर्यंत आहेत. बघा, खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. दादा, आज तुमच्याच बाजूला आज 1001 धावन म्हणजे मथुर आज तिथे बांधलेलं आहे आणि चांगली अशी गर्दीसुद्धा बघायला मिळाली आणि मथुर बोलला तर बिनजोडचा बेताब बादशाह आहे. काय सांगाल? मथुरचा विषयच नाही. बिनजोडला 3 फेऱ्यांना दोन्हीकडे धुमाकाळ घालतो तो. त्यामुळे काही टेन्शन नाही आता. आज तुमच्या बाजूलाच मथुरसुद्धा बांधलेलं आहे. खूप चांगला असं प्रेक्षक वर्ग बघायला मिळाला. काय सांगाल? फॅन फॉलोविंग चांगली आहे मथुरची. नियोजन एकदम व्यवस्थित होतं त्यांचं. त्यामुळे काय वाटत नाही. अ, काय वाटतंय? कुठल्या गाडीवर तुम्हाला बसायची इच्छा आहे? कारण मुंबईमध्ये तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये चांगल्या गाड्या तुम्ही हाकलत असता. बघू आता सोन्या सोन्या आहे, भुंगा आहे. त्या 2 गाडीवर बसायची इच्छा आहे आपली. आता बघू काय होतं ते. प्रयत्न चालू आहेत आपले. बघू. बघा मित्रांनो, खूप चांगलं आज सांगितलं. उत्तम असे जॉकीसुद्धा आहेत आणि सोन्यावरच्या गाडीवर बसायला त्यांना खूप आवडेलच आणि मुंबईची एवन जोडी म्हणजे आपला भुंगा डॉन. काय सांगाल त्यांच्याबद्दल? भुंगाचा विषय नाही. खालून निघतो तसा वरपर्यंत अजून गाडी खेचत निघतो ना. स्पीड तर बोलून फायदा नाही दोन ठिकाणला. भुंगा आणि साईडला. आणि ड्रायव्हर एक नंबर आहे. कुणाल ड्रायव्हर, आंबे शुगर. आज भुंगा आणि मेहरबान उत्तम अशी गाडी पळाली आणि गटपास सुट्टा निकाल घेतला. काय सांगाल? आता सेमी पास झाली तर 100% नंबर त्यांचाच आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही. गाडी मग चांगली पळालेली ती दोन्ही. खांदं पण एकत्र व्यवस्थित आहेत. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं जयेश ड्रायव्हरने सांगितलं. धन्यवाद जयेश ड्रायव्हर. तुम्ही आज आम्हालासुद्धा मुलाखत दिल्याबद्दल. कारण उत्तम तुम्ही अशी कामगिरी करत असता आणि गरीब गाडा मालकांनासुद्धा चांगले उजेडात सुद्धा आणत असता. धन्यवाद. आता गरीब गाडा मालक म्हणजे ते आपलेच भाव आहेत. त्यांना आपणच वरती आणलं तर वरती जाणार आहेत ते. आणि आपण गर्व करून काय फायदा नाही ना या शर्तात. तो गर्व करतो तो बांधावर बसतो. ते प्रत्येकाचं आहेच. खूप चांगलं असं दादाने सांगितलं. दादा, आज मैदानामध्ये तुम्ही आले. पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देतोय. आज जरी 2 नंबरमध्ये तुम्ही राहिले, पण पुढच्या नियोजनामध्ये खूप सुंदर नियोजन कराल. त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद करतोय. पुढचं नियोजन बरोबर एकदम व्यवस्थित होणार. आणि तुमचं पण धन्यवाद मुलाखत घ्यायला आल्याबद्दल. बघा मित्रांनो, आज समाधान ड्रायव्हरसुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांनासुद्धा विचारूया. दादा, या इकडे या. या, या, या. काय सांगाल आज आज तुम्ही 777 राजा केसरीमध्ये सुंदर अशा गाड्या पळवल्या. काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? नियोजन एक नंबर होतं. गाड्या मस्त पळाल्या, सगळ्या गाड्या पळाल्या. 91 काहीतरी 91 गट झाले. कसं वाटतंय आज हरण्यासुद्धा तुमचा पळाला आणि छोटा हरण्यासुद्धा आज खूप सुंदर अशी गाडी हो. पळाली. घरची कुठेतरी गाडी. 2 नंबरमध्ये गाडी पळाली, हो. पण घरचा साज पळवला. काय सांगाल त्याच्याबद्दल? बैल मागायला गेलो लोकांना बैल देत नाही. चांगले चांगले पैरे जातात. त्यामुळं घरची गाडी पण आपली चांगलीच पळते. मग चांगली घरची गाडी पळवली. बघा मित्रांनो, खूप सुंदर असं नियोजन झालं आणि मुंबईमध्ये एक चॉकलेट जॉकी म्हणून तुम्हाला ओळखलं जातंय. काय सांगाल? खूप मुंबईने तुम्हाला प्रेम दिलंय. प्रेम दिलं तेवढं कमीच आहे. धन्यवाद मानतो मी सगळ्यांचे काय मला तेवढं प्रेम देतात. चांगलं वाटतं जरा आपल्याला पण. बघा, खूप चांगलं असं उत्तम असे ड्रायव्हर आपले समाधान ड्रायव्हर आणि तसेच जयेश ड्रायव्हरसुद्धा आपल्यासोबत दोघे भाऊ आज जयेश ड्रायव्हर आणि समाधान ड्रायव्हर एकाच घरातील 2 ड्रायव्हर खूप सुंदर अशा गाड्या पळवतात. काय सांगाल जयेश ड्रायव्हरबद्दल? जयेश ड्रायव्हर आता सध्या आजारी आहे. त्यामुळे आता जरा रिकवर होतोय तो. चालू आहे त्याची काल पण परवाची गाडी हाकलली, आज पण गाडी हाकलली. तुला हाकल जरा. तेवढं त्याला बरं वाटेल त्याला पण.
बघा सुंदर दादांनी सांगितलं आणि पुढील नियोजनासाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद दादा तुम्हाला पण धन्यवाद.